तर बघा काय बातमी आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन जी.आर.नुसार सेवानिवृत्ती उपदान 20 लाख रुपये फरक मिळणार. कोर्टाचा निकाल वाचा सविस्तर. सेवानिवृत्ती उपदान संदर्भात उच्च न्यायालयाने दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्या अनुषंगाने निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 20 लाख रुपये फरक मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं की सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. त्यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. परंतु सदर शासन निर्णयाच्या विरोधात अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली व दिनांक 1 सप्टेंबर 2024 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना देखील 20 लाख रुपये सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळावी या मागणीकरता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने दाखल याचिकेवर दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोर्टाचा निकाल या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने निवृत्तीवेतन धारकाच्या बाजूने निकाल दिल्याने आता 7व्या वेतन आयोगाप्रमाणे म्हणजेच सन 2016 पासून सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपये मिळणार आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.